मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्पर्धा कट्टा या आपल्या मायबोली युट्यूब चॅनलवर। तर बघा मित्रांनो, MIDC भरतीबाबत एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट म्हणजेच मित्रांनो एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या, कारण ही आनंदाची बातमी तुमच्याकडून मिस होता नाही। बघा विषय काय होता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच काय, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मार्फत जाहीर करण्यात आलेल्या पदभरती जी 2023 होती, त्यामध्ये काही पात्र उमेदवारांना काहीतरी नियुक्ती आदेश देण्याबाबतची ही जी माहिती आहे। बघा काय म्हणलेलं आहे, ही माहिती ऑफिशियल आहे मित्रांनो, बघू शकताय तुम्ही। 11 जून काल ही माहिती आलेली आहे, बरोबर। हे प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आलेले आहे। बघा कोणाकडून आले आहे, प्रति माननीय प्रधान सचिव उद्योग मंत्रालय मुंबई यांच्याकडून आलेला आहे। विषय बघा मित्रांनो, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDC मार्फत जाहीर करण्यात आलेल्या पदभरती 2023 मधील पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्तीचे आदेश देण्याबाबत। बघा आता तुमची नियुक्ती होणार आहे, सिलेक्शन होणार आहे MIDC मध्ये मार्फत जाहीर करण्यात आलेल्या या पदभरतीबाबत। ती पदभरती कोणती आहे, MIDC ची मध्ये एक जाहिरात आली होती विद्यार्थी मित्रांनो, 2023 च्या अनुषंगाने ही जाहिरात आली होती। यामध्ये तुम्ही एक्झाम दिला असाल तर तुमची आता नियुक्ती ही होणार आहे, तात्काळ आदेश हे त्यांच्याकडून देण्यात आलेले आहे। चला तर पुढे आपण बघूया या प्रसिद्धी पत्रकात नेमकं काय आहे। बघा काय म्हणलेलं आहे, महोदय, उपरोक्त विषयाचं अनुसरून आपणास सूचित करण्यात येते की महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC मार्फत जाहीर करण्यात आलेल्या पदभरतीत 2023 संदर्भातील खालील प्रक्रिया पार पडलेली आहे। बघा त्यांनी काय केलेली आहे, जाहिरात कधी आली होती, 13/8/2023 मध्ये। परीक्षा झाली कधी होती, 8/10/2025 मध्ये। गुणवत्ता यादी ही लागली होती 10/8/2025 मध्ये, पण एका वर्षाच्या गॅपनी निवड यादी ही जाहीर केलेली होती त्यांनी, बरोबर। कधी जाहीर केली होती, 10/2 म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये 2026 ला 10/2/2026 म्हणजे 10 फेब्रुवारीला ही निवड यादी जाहीर केली होती। मग या जाहिरातीत काय म्हणलेलं आहे, जाहिरात प्रसिद्ध होऊनही आजपर्यंत जवळपास 3 वर्षाचा कालावधी लोटला असून तरीही भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती। पण तरीही आपण काय करावं, आपण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात मार्फत जाहीर करण्यात आलेल्या पदभरती 2023 मधील पात्र उमेदवारांना आता तात्काळ नियुक्तीचा आदेश देण्यात यावी आणि ती कारवाई करावी अशी विनंती केली असेल। तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण या चॅनलवर आपण MPSC कंबाईन ग्रुप बी त्यानंतर ग्रुप सी अंतर्गत येणाऱ्या सर्व पदांची तपशीलवार माहिती देतो। त्याचप्रमाणे काय करतो, सरळ सेवेचे एकही भरती जी आहे ती आपण स्किप करणे, त्या बाबतीची संपूर्ण माहिती आपण देतोय। आणि लवकरच आपण आता काय करतोय, थोडे एक्झाम रिलेटेड कंटेंट सुद्धा अपलोड करण्याचा प्रयत्न करतोय, तर ते तुमच्याकडून मिस होता नाही। त्यामुळे काय करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि जेवढं होता येईल तेवढे व्हिडिओ लाईक करत जा आणि शेअर करत जा। आणि तुम्हाला या व्हिडिओ बाबतीत तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगत जा, कारण तुमचे कमेंट्स जे असतात ते खूप महत्त्वपूर्ण असतात आणि ते कमेंट्स आम्ही वाचण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला रिप्लाय देतो। चला तर मित्रांनो, हीच अपडेट होती। भेटूया पुढच्या वेळी अशाच एका नवीन अपडेटेड व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद।